खाली लोटला की गाडी बैल वाटला म्हणून विद्यार्थी खाली लोटला आणि विद्यार्थी धैर्यवान होता म्हणून तोही जिद्दीला पेटला. सर्वांनी लक्ष देऊन ऐका की गाडी बैल वाटला म्हणून विद्यार्थी खाली लोटला आणि विद्यार्थी धैर्यवान होता म्हणून तोही जिद्दीला पेटला आणि त्याने शिक्षण शिकून डिग्री मिळवली, PhD बाहेरला. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक कवी गायक गजाननजी सातपुते लिहितात की गाडी बैल वाटला म्हणून विद्यार्थी खाली लोटला आणि विद्यार्थी धैर्यवान होता म्हणून तोही जिद्दीला पेटला आणि त्याने शिक्षण शिकून डिग्री मिळवली, PhD बाहेरला. म्हणून तो विद्यार्थी त्या ब्राह्मणाला भारी वाटला. अरे तेवढंच नव्हे तर त्याच्याच मुलीला तो पडला, तेवढंच नव्हे तर त्याच्याच मुलीला तो पटला. अरे अखंड भारताचं संविधान लिहून लावलं म्हणून हा भारत देश नटला आणि म्हणूनच हा जातीवाद हटला, म्हणूनच हा जातीवाद हटला. काय होणार आहे? अरे मतदार केलं तुला आमच्या समाज बांधवांवर दगडफेक झाली. त्यावेळेस कोण कोण होतं? कृपया करून हात वरती करा. एवढेच होते रवी भाऊ की रणमैदानी लढणारी महाराची जात होती, की रणमैदानी लढणारी महाराची जात होती. अरे कापल्या 28,000 अशी ती पेशवाई होती. की रणमैदानी लढणारी महाराची जात होती. अरे कापल्या 28,000 अशी ती पेशवाई होती. अरे भीमा कोरेगावी मानवंदना देण्यास गेले ती लोक. भीमा कोरेगावी मानवंदना देण्यास गेले ती लोक. अरे त्यांच्यावर जाणार फेकरण्याची साली हिजड्याची अवलाद होती. त्यांच्यावर
एक लिहितील पण एक मुस्लिम समाज का बंदा बाबासाहेब की शान से लिखता है। एक मुस्लिम आपली लोक बाबासाहेबांच्या विषयावर लिहितील हो, पण एक मुस्लिम समाजाचा माणूस बाबासाहेबांच्या विषयावर काय लिहितात? एक मुस्लिम समाज का बंदा बाबा साहब की शान में लिखते हैं इससे, अरे कोई चिल्लाकर चला गया तो कोई चिल्लाकर चला गया, कोई चिल्लाकर चला गया तो कोई चिल्लाकर चला गया, कोई स्कूल में अपना सबक सीखकर चला गया, अरे मगर एक अछूत का बच्चा स्कूल के बाहर खड़ा रहा और इस भारत की तकदीर लिखकर चला गया, भारत की तकदीर लिखकर चला गया। सुद्धा काय म्हणतात, झोपडीच्या जागी आज बनली या वाडी गड्या बनली नगराचं नाव तुझ्या झालं भीमवाडी गड्या झालं भीमवाडी गड्या झालं भीमवाडी तरी तू साल्या तरी तू गाऊशा वय बरं झाला माझा बाबासाहेबाला भीमाच्या गुणाची गाड्या भीमाच्या गुणा